भोंदूगिरी अशी करा, लोकांना असं लुबाडा का तुम्ही कोटी रुपयाचं साम्राज्य उभं केलं पाहिजे. याचाच प्रत्यय आलाय नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये. खरं तर लोकांना वेगवेगळ्या अ, जादूटोण्याच्या गोष्टी करायच्या, प्लास्टिकचा साप दाखवायचा आणि त्याच्यावर कोटी रुपयाचं साम्राज्य या भोंदूबाबा अशोक खरातने उभं केलं आहे. किती आहे साम्राज्य, कसा त्याने विस्तार केला, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या वेगवेगळ्या कारनाम्याचे व्हिडिओ हे समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. मात्र त्यांनी कोटी रुपयाचं साम्राज्य म्हणजे शेकडो कोटी रुपयाचं साम्राज्य देखील उभं केल्याचं समोर आलेलं आहे. खरं तर नाशिक असेल, शिर्डी असेल, सिन्नर असेल, अहिल्यानगर असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, यासोबतच पनवेल असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या भोंदूबाबाने कोटी रुपयाच्या जमिनी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि कसे त्या जमिनी उकळल्या, कुणाकडनं घेतल्या आणि किती त्याच्या संपत्ती आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरातची जी संपत्ती आहे, त्याचं जे मूल्यांकन आहे किंवा त्याचं जे सगळी संपत्ती आहे ती कशा प्रकारे आहे तेच आपण बघतो. नाशिकच्या पाथर्डीमध्ये त्याची 30 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीचं मूल्य आहे तब्बल 150 कोटी रुपये. यासोबतच सिन्नर येथे एक कहांडळवाडी म्हणून आहे, त्या ठिकाणी त्याची 45 एकर जमीन आहे आणि त्याचं मूल्य आहे 5 कोटी रुपये. एवढं नाही, पाथर्डी या ठिकाणी गवळाने या ठिकाणी 30 कोटीचा त्याचा भूखंड आहे. यासोबतच गवळाने येथे त्याचे 15 वेगवेगळे भूखंड जे असल्याचं समोर आलेलं आहे. सिन्नरमध्ये त्याचे 2 गाळे आहेत, त्याला कमर्शियल शॉप आपण म्हणू शकतो. त्याचं मूल्य जवळपास 1 कोटी रुपये आहे. एवढंच नव्हे तर नाशिकचं ओझर विमानतळ आहे, जे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याला जाहीर करण्यात आलेलं आहे. आता आगामी कुंभमेळ्याला पाहता त्या ठिकाणी जमिनीला मोठा भाव आहे. त्या ठिकाणी त्याचा 5 कोटी रुपयाचा भूखंड असल्याचं देखील समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर अहिल्यानगरमध्ये त्याचा 5 एकरचा भूखंड जो आहे तो या भोंदूबाबाच्या नावावर आहे. एवढंच नव्हे तर आगामी जो कुंभमेळा होणार आहे तर नाशिक लगत जो प्रास्ताविक रिंग रोड तयार होतोय, त्या रिंग रोडजवळ त्याचा 6 एकरचा भूखंड या ठिकाणी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. यासोबतच जानोरी 10वा मैल म्हणजे तुम्ही नाशिकहून धुळे मार्गे जो ओझरला जो एअरपोर्टकडे जो रस्ता जातो त्या 10वा मैल या ठिकाणी देखील त्याची एक जागा आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये जी ओकस प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स आहे त्या शॉपची किंमत देखील 1 कोटी रुपये आहे. ती 1 कोटी याच्यासाठी का उच्चभ्रू अशी वस्ती ही कॅनडा कॉर्नर समजली जाते आणि त्या ठिकाणी त्याचा जो प्रस्त तो त्या ठिकाणी मांडायचा, लोकांना वेगवेगळे मणी, पाचू, चिचुके विकायचा. त्याची मूल्य जो आहे तो 1 कोटी आहे. एवढंच नव्हे तर जो त्याचा राहता बंगला होता कर्मयोगी नगर येथे नाशिकच्या गोविंदनगर परिसरामध्ये असलेला जो मोठा अव्यढव्य बंगला आहे, त्या बंगल्याची किंमत जी आहे ती जवळपास 5 कोटी रुपये एवढी त्याची जी बाजार भाव जो आहे तो त्याचा 5 कोटी रुपये आहे. एवढंच नव्हे तर सिन्नर येथे त्याची 30 गुंठे जागा ती देखील आहे, ती देखील समोर आलेली आहे. यासोबत निघोज येथे 4 एकरचा त्याचा भूखंड या भोंदूबाबाचा आहे. एवढंच नव्हे तर शिर्डी येथे तब्बल 70 कोटी रुपयाची जमीन देखील असल्याचं समोर आलेलं आहे. यासोबतच संगमनेर, अहिल्यानगरमधलं संगमनेर जे आहे तेथे 11 गुंठ्यांचा त्याचा प्लॉट देखील असल्याचं सांगितलं जातं. यासोबतच पुण्यामध्ये एक प्लॉट त्याचा आहे. पुणे तुम्हाला जसं माहिती आहे का IT हब त्याला आपण म्हणतो आणि मोठी खरं तर मागणी घराची त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्याचा एक प्लॉट जो आहे तो पुण्यामध्ये आहे. एवढंच नव्हे तर जे समोर आलेलं आहे की पनवेलमध्ये त्याचा 40 गुंठ्याचा एक प्लॉट देखील या ठिकाणी समोर आलेला आहे. बहुतांश ठिकाणी जर आपण बघितलं तर या भोंदूबाबाने जो आहे तो काही स्वतःच्या नावावर, काही मुलीच्या नावावर, काही बायकोच्या नावावर, एवढंच नाही तर एक उपजिल्हाधिकारी आहे त्यांच्या मार्फत एका वर्षात 200 कोटी रुपयाची मालमत्ता देखील जमवल्याचा आरोप खरं तर या संदर्भात आहे. आणि सर्व जी माहिती आहे त्याची किती संपत्ती आहे, काय आहे, ती नोंदणी संचनालय जे आहे त्याच्या मार्फत आता काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. खरं तर या भोंदूबाबाने
लोकांना वेगवेगळ्या दैवी शक्तीचं आमिष दाखवून, दैवी शक्तीच्या गोष्टी करून, प्लास्टिकचे रिमोटचे साप दाखवून खरं तर या ठिकाणी लोकांना खरं तर भोंदूगिरी करत कोट्यावधीची संपत्ती जी आहे ती जमा केलेली आहे. ही सर्वच मालमत्ता एका बाजूला आणि नाशिकच्या मिरगाव येथे ईशान्येश्वर मंदिर आणि तेथे देखील एक मोठा फार्म हाऊस या भोंदूबाबाने जो आहे तो या ठिकाणी बांधलेला आहे. आणि कोट्यावधीची जी संपत्ती जी आहे ती आत्तापर्यंत समोर आलेली आहे. ती जरी एवढी असली मात्र वेगवेगळ्या त्याच्या इन्व्हेस्टमेंट असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. मोठ्या प्रमाणात अफाट अशी संपत्ती म्हणजे जवळपास 2,000 कोटी रुपयाच्या आसपास त्यांनी संपत्ती जमवल्याचा असा वेगवेगळे जे काही लोक आहेत ते आरोप करतायत. खरं तर SITची चौकशी त्याची 1 आठवड्यापासून सुरू आहे आणि या भोंदूबाबाकडे तब्बल 1,500 ते 2,000 कोटी रुपयाची संपत्ती या ठिकाणी आहे. खरं तर या संपत्तीमध्ये काही तो स्वतः भागीदार आहे, कुणाला उपजिल्हाधिकाऱ्याला त्यांनी भागीदार बनवलेला आहे, त्याची मुलगी असेल, त्याची बायको असेल, अशा वेगवेगळ्या लोकांचा खरं तर या संपूर्ण जमीन, बंगले, प्लॉट, फ्लॅट, शेतीमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. आता हे त्यांनी कशा पद्धतीने जमवलेलं आहे, त्याचे आर्थिक रिसोर्सेस काय होते, त्यांनी कोणाला काय काय फसवून हे नावावर केलं का काय, याबाबतचा जो तपास आहे तो SIT करत आहे. कारण की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये एक जी गोष्ट प्रामुख्याने उघडकीस आली ती म्हणजे त्याच्याकडे जी काडतुसं मिळालेली आहेत, वेपन मिळालेलं आहे, गन मिळालेली आहे आणि 5 त्यांनी गोळ्या नक्की कुठे झाडल्या, या नरबळी आणि या संपत्तीचा काही संबंध आहे का, याबाबतचा तपास देखील आता SITच्या मार्फत सुरू आहे. तुम्हाला या भोंदूबाबाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.